नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे मे जून 2024 एक्झामिनेशन किंवा समर 2024 एक्झामिनेशनचे वेळोवेळी कंटिन्यू विविध शिक्षण क्रमांचे विविध कोर्सेसचे रिझल्ट्स लागायला चालू झालेले आहेत। ह्याच्यावर आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवत आहोत। जसे रिझल्ट अपडेट होत आहेत, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट आहे ycmu.digitaluniversity.ac। या ऑफिशियल वेबसाईटवर रिझल्ट्स ऑप्शनवर जाऊन आपण विविध शिक्षण क्रमाचे लागले रिझल्ट्स पाहू शकता। तसेच त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही आपला PRN नंबर टाकून रिझल्ट डाउनलोड करून देखील आपल्याकडे सेव्ह करून ठेवू शकता। ठीक आहे मित्रांनो, तर आपण पहिला व्हिडिओ बनवला होता समर 2024 मे जून 2024 एक्झामिनेशनचा रिझल्ट्सचा। पहिला व्हिडिओ 23 जून 2024चा बनवलेला आहे। दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे काल 27 जून 2024ला बनवलेला आहे आणि आजचा तिसरा व्हिडिओ आहे। तर आता जसं रिझल्ट येतील तसं आपण व्हिडिओ बनवणार आहोत। त्याच्यामुळं तुम्ही दररोजच्या व्हिडिओमध्ये तर पाहू शकतात सिरियल नंबरनं। तसेच आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे। आपण एक प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर, आपल्या यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर तुम्ही तिथं प्लेलिस्ट ऑप्शन दिसेल, प्लेलिस्ट ऑप्शनवर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला विविध विषयासंबंधी तिथे प्लेलिस्ट तयार केलेल्या दिसतील। त्याच्यातला एक फोल्डर आहे YCMU मे जून 2024 एक्झामिनेशन रिझल्ट्स। तर ह्या फोल्डरमध्ये, ह्या प्लेलिस्टमध्ये YCMUचे मे जून 2024 किंवा समर 2024 एक्झामिनेशनचे जेवढे रिझल्ट लागले आहेत वेळोवेळी त्याच्यावर आपण बनवलेले व्हिडिओ त्याच्यामध्ये एकत्रित केलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्ही रेग्युलरप्रमाणे व्हिडिओ बघू शकता। तसेच तुम्हाला फक्त रिझल्ट बघायचा असेल तर त्या फोल्डरमध्ये जायचं आणि तो व्हिडिओ ऑन करून पाहायचं। रिझल्ट ह्या कोणत्या व्हिडिओमध्ये आपला रिझल्ट लागला आहे ते पाहता येतो तुम्हाला। ठीक आहे मित्रांनो, आज आहे दिनांक 28 जून 2024। तर काल दिनांक 27 जून 2024 पर्यंत लागले रिझल्ट आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपण जर तुम्हाला ती जुने व्हिडिओ पाहिले नसतील तरीसुद्धा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पॉज करून हे व्हिडिओ पाहू शकता। हे स्क्रीनवरील रिझल्ट लागलेले पाहू शकता। कारण एकाच व्हिडिओमध्ये आपण फक्त कालचे बघणार आहोत। काल जे रिझल्ट लागले आहेत, काल परवा दिवशी 2 दिवस रिझल्ट लागले त्याच्या अगोदरचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत। ठीक आहे, जे आपण व्हिडिओ बनवल्यानंतर रिझल्ट लागले आहेत, काल संध्याकाळी वेबसाईट अपडेट झालेली आहे, तोवर दिसत आहे लास्ट अपडेटेड ऑन 27 जून 2024। काल रात्री काही रिझल्ट अपडेट झाले आहेत, ह्याच्यामध्ये अपलोड झाले आहेत। मग त्याचा व्हिडिओ आपण बनवला नसल्यामुळे आज बनवणार आहोत। ठीक आहे, बाकीचे जुनेही तुम्हाला दिसतील तर स्क्रीनवर बघून घ्या। ओके, आता आपण हळूहळू स्क्रोल करून बघूया। आता पाहूया आपण कालचे रिझल्ट कुठे येतं ती। एक मिनिट, हां, बाकीचे पहा तुम्ही। मी फक्त कालचे रिझल्ट सांगणार आहेत, काल संध्याकाळी जे रिझल्ट लागले आहेत ते। बाकीचे वरचे बघून घ्या तुम्ही। हां, सिरियल नंबर 22 C08 विंटर CPCT विंटर विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन 2015 पॅटर्न ह्याचा रिझल्ट लागलेला आहे 27 जून 2024 रोजी ह्याचा रिझल्ट लागलेला आहे। पुढचं सिरियल नंबर 23 M51 MA हिंदी 2021 पॅटर्न सेमिस्टर 1 ह्याचासुद्धा रिझल्ट दिनांक 27 जून 2024 रोजी लागलेला आहे। पुढे सिरियल नंबर 24 M51 MA हिंदी 2021 पॅटर्न सेमिस्टर 2 27 जून 2024 रोजी रिझल्ट लागला आहे। सिरियल नंबर 25 M51 MA हिंदी 2021 पॅटर्न सेमिस्टर 3 रिझल्ट लागलेला आहे 27 जून 2024 रोजी कालच। सिरियल नंबर 26 M51 MA हिंदी 2021 पॅटर्न सेमिस्टर 4 ह्याचा रिझल्ट लागलेला आहे 27 जून 2024 रोजी कालच। पुढे बघूया आता। ओके, आता बाकीच्या ह्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेले असल्यामुळे आपण त्याचं काही वाचन करणार नाही। जर तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता। आणि ज्यावेळेस आपल्या व्हिडिओचं प्रीमियर संपल्यानंतर तुम्ही दुबारा व्हिडिओ ऑन करायचा हा आणि यूट्यूबच्या व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये जायचं, त्याच्यावर ॲटोच्या पुढे क्लिक करायचं, खाली हायर सेटिंग येते, हायरवर क्लिक करायचं, ॲडव्हान्स्डमध्ये जायचं
आणि 1080p हा व्हिडिओ पाहायचा आहे तुम्ही, ज्यानं काय तुम्हाला झूम करता येईल, फॉन्ट बारीक असले मोठे दिसतील, झूम करूनही चांगले दिसेल, झूम न करता बी तुम्हाला फॉन्ट ओळखू येतील. 1080p करून पहा एकदाच व्हिडिओ, ठीक आहे. प्रीमियर संपल्यानंतर करायचं. प्रीमियरच्या टायमाला काय होतं की तुम्हाला ती व्हिडिओ क्वालिटी वाढवता येत नाही, जी व्हिडिओ क्वालिटी आहे ती तीच बघता येते. पुढे घेऊया. प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 2 मध्ये आता इथं दिसत नाहीत कोणते बी, कालचे पाहूया. हां दिसलं. तर ह्याच्यामध्ये सिरियल नंबर 22 P144 MCA विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2018 CGPA पॅटर्न, ह्याचा रिझल्ट लागला काल 27 जून 2024 रोजी. पुन्हा पुढे सिरियल नंबर 23 P127 BSc LT विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2017 पॅटर्न 27 जून 2024 रोजी रिझल्ट लागला. सिरियल नंबर 24 P16 MLib अँड ISC विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2000 पॅटर्न 27 जून 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. पुढे घेऊया. प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 3. आता ह्याचे एक्झामचे युनिट पाडलेले आहेत त्यांनी, त्या युनिटप्रमाणे आपण घेत आहोत. ह्याच्यामध्ये पाहूया कालची तारीख कुठं आहे. ओके हां तर मित्र हां तर सिरियल नंबर 24 G75 ओके डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स, त्याला DID म्हणतो आपण, 27 जून 2024 रिझल्ट लागलेला आहे. पुढचं 25 सिरियल नंबर V100 बॅचलर ऑफ सायन्स इन BCZ इयर 1 सेमिस्टर 1 अँड 2, ठीक आहे. BScचं काही लोकांनी विचारलं होतं, त्याचा रिझल्ट लागलेला आहे. V100 प्रोग्राम कोडचा ध्यानात ठेवायचं, 27 जून 2024 रोजी. सिरियल नंबर 26 प्रोग्राम कोड आहे V136. काल एक आपलं सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला MSc एन्व्हायरमेंटल सायन्स विचारले होते V136चं, तर त्यांना सांगायचं आहे की तुमच्या कोर्सचा रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर 26 प्रोग्राम कोड V136 MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 27 जून 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. पुढचं सिरियल नंबर 27 प्रोग्राम कोड V137 डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स, ह्याचा सुद्धा काल दिनांक 27 जून 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. आता ज्यांचे कोणाचे रिझल्ट लागलेले आहेत त्यांनी काय करायचं, रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी ह्या क्लिक हिअर ऑप्शनवर क्लिक करायचं होतं. इथं ह्या क्लिक हिअर क्लिक करायचं होतं. असं क्लिक केल्यानंतर काय इथं पुढे तुम्हाला स्क्रीन दिसते. ह्या स्क्रीनवर तुम्हाला असं जरा झूम करायचं, एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला मे जून 2024 आणि त्याच्या पुढे PRN नंबर किंवा तुमचा सीट नंबरला रोल नंबरसुद्धा म्हणतात, तो ह्या डब्यामध्ये टाकायचा आहे. इथं कॅप्चा कोड टाकायचं आणि सर्च करायचं. सर्च केल्या तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. डाउनलोड करायचं, डाउनलोड करून मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं आणि जर आपल्याला गरज असेल तर जाऊन कलर कॉपी काढून घ्यायचं. 10 रुपयाला कलर कॉपी मिळते, कंजूसी करायचं नाही. हमेशा कलर कॉपी काढायची. जे आपले शासकीय डॉक्युमेंट असतात त्यांची कलर कॉपी कधीही काढून ठेवायचे. जरी हा ऑनलाईन रिझल्ट असला तरीसुद्धा तुम्हाला कलर कॉपी काढून ठेवायचं आहे. कलर कॉपीचं झेरॉक्स करता येतं, झेरॉक्सचं कलर करता येत नाही, ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यासाठी 10 रुपयाला कलर प्रिंट मिळते, काही ठिकाणी 5 रुपयाला पण मिळते, कमी मध्ये मिळते, तिथून घ्यायचं आहे. आणि मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे. डिजिटल बनायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असली पाहिजे. कुठेही काम लागलं तर लगेच त्याला प्रिंट करता येईल आपल्याला, ठीक आहे. तर आणि बरेच रिझल्ट लागायचे शिल्लक राहिले आहेत. आता इथे मी गेल्या वेळेस काय केलं होतं, मी विंटर एक्झामिनेशनला मी एकाच व्हिडिओमध्ये सगळ्याचे रिझल्ट लागलेत म्हणून सांगितलं होतं, पण त्यावेळेस पुढे त्याला कुठं ॲडमिशन घ्यायचं नव्हतं. ह्यावेळेस काय झालं आहे की लोकांना आता जून महिना संपत आलेला आहे, तसंच पुढच्या जुलै महिन्यात काही ॲडमिशन आहेत, मग त्याला आतुरता आहे आपल्या रिझल्टची. तर बरोबरच आहे, साहजिकच आहे. मग त्यांच्या कोणत्या लास्ट इयरच्या एक्झामची जर रिझल्ट लागला तर त्याला पटकन कळालं तर त्यांनी ऑनलाईनवर सुद्धा ॲडमिशन देतात. काही विद्यापीठं तुमची हार्ड कॉपी UGपर्यंत थांबत नाही, ती तुम्हाला ऑनलाईनवर सुद्धा ॲडमिशन देतात. तुम्ही त्याचा फायदा घ्यायचा आहे. ऑनलाईनला ही डॉक्युमेंट द्यायचं आहे, ऑनलाईनची डॉक्युमेंट, रिझल्टची कॉपी आणि ॲडमिशन करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुमची हार्ड कॉपी आली त्यावेळेस तुम्ही रेग्युलर विद्यापीठाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, हे कोणत्या विद्यापीठाविषयी, रेग्युलर विद्यापीठाविषयी, रेग्युलर विद्यापीठाला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, ऑनलाईनची हार्ड कॉपी द्या त्यांना, ऑनलाईनची कॉपी द्या त्यांना. आणि पुढा ओरिजिनल मार्क मग जेव्हा येईल, आता रिझल्ट लागल्यापासून 15 दिवसाच्या आत तुमच्या कॉलेजवाल्या स्टडी सेंटर कॉलेजेसवाल्यांनी
आपली हार्ड कॉपी मार्क मेमोची आणली पाहिजे, पण ते आणत नाहीत आणि तुम्हीसुद्धा त्यांना विचारत नाही. तुम्ही काय करता की आपल्याला गरज पडेल त्यावेळेस जाता तुम्ही त्यांच्याकडे, ते आणत नाहीत ती. त्याच्यासाठी तुम्ही रिझल्ट लागल्या आपल्या स्टडी सेंटर कॉलेजला संपर्क साधायचा आहे. सर आम्हाला रेग्युलर कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, जर रेग्युलर कॉलेजच्या बाबतीत बोलतो मी, आणि आम्हाला हार्ड कॉपी पाहिजे मार्क मेमोची, तुम्ही लवकरात लवकर घेऊन या म्हणून तुम्ही डिमांड केली पाहिजे. मग ती घेऊन येतील त्यांनी. ठीक आहे. पुढा धावपळ होऊ नये याच्यासाठी तुम्ही स्टडी सेंटर कॉलेजला संपर्क साधायचे, ज्यांचा कोणाचा रिझल्ट लागला आहे आणि पुढे रेग्युलर कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे. ठीक आहे. मुक्तमध्ये वगैरे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या ऑनलाईन कॉपीवरच मुक्तमध्ये ॲडमिशन मिळेल, काहीही अडचण येणार नाही. ऑनलाईन कॉपीवर सुद्धा मुक्तमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळेल, डिस्टन्समध्ये मिळेल, एक्सटर्नलमध्ये मिळेल. ठीक आहे. असं तुम्ही रिझल्ट चेक करू शकता. तुमच्या प्रोग्रामचं PRN नंबर, सीट नंबर टाकून कॅप्चा कोड टाकून सर्च करायचं आहे आणि एक्झाम इव्हेंट निवडताना मे जून 2024 टाकायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रीण नातेवाईकापर्यंत, गरजू लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून. वंदे मातरम.